हॅलो गाईज, चला आपण आता मशरूमची भाजी करूया. बघा, हे मशरूम बारीक बारीक करून घेतले आणि हे ज्वारीचं पीठ थोडंसं भाजून घेतलं. तुमच्याकडं नसेल तर बाजरीचं पीठ पण भाजून घेऊ शकता. बाजरीचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ टाकायचं, थोडंसं भाजून घ्यायचं. हे भाजून घेतलं. बघा, चुलीवर भाजी बनवत आहे मी. आणि लसूण घेतला कुठून, साधी साधी भाजी करायची. खूप छान. त्याला जास्त मटेरियल नाही टाकायचं, नैसर्गिक खायचं. नैसर्गिक पण बनवूया भाजी आता. मस्त 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 बनवूया भाजी. चला मग आता भाजी बनवूया. मोहरी असेल तर मोहरी टाकायचं. टाकली तोडी मोहरीला तडतड करून खाली बसू द्यायचं. नंतर जिरं टाकायचं. टाकलं की लसूण टाकून घ्यायचं. लसूण परतून घ्यायचा. चवीनुसार चटणी टाकायची. आपल्याला जेवढं लागते तेवढं लाल तिखट. आता ही भाजी मशरूम टाकून घ्यायची. मशरूम डाळ वर करून घेतलं. आज पाऊसच येत आहे. बघा, झडच लागली. आज मोठी झड लागली. खूप मोठा पाऊस जाणार होती भरपूरला. पाऊस आल्यामुळे काही दोन गेलो. माझा नाईला झाला. पाणी टाकून घ्यायचं जेवढं लागतं तेवढं आपल्याला. त्याच्यामध्ये माझं टाकायचं मसाला थोडासा, जास्त मसाला नाही टाकायचा. हळद टाकायची. याला उकळी आली की कालवून टाका. त्याच्यात कालवून टाकायचं उकळी आल्यावर. बघा, आपली भाजी रेडी झाली. त्याच्यामध्ये उकळी आल्यानंतर हे ज्वारीचं पीठ जे पण भाजून घेतलेलं आहे ते थोडंसं टाकायचं. म्हणजे कसं भाजी घट्ट येते आणि चवदार लागते. टेस्टेड लागते. भाजून ठेवलेलं आहे पीठ, भाजून घेतलेलं आहे. याला उकळी येऊ द्यायची ना. उकळी येऊ द्यायची.
ते थोडंसं पाण्यामध्ये कालवून घ्यावं पीठ भाजलेलं. ओके. हे डायरेक्ट पीठ पातेल्यात टाकलं तर जमणार नाही का? पीठ डायरेक्ट पातेल्यात टाकल्यावर जमणार नाही. हां, ते उंडे होतात म्हणजे ते मिक्स होत नाही व्यवस्थित. काहीतरी घेते मग याला मिक्स करते. वाटीमध्ये वाटी घेते बाई, त्याच्यामध्ये मिक्स करते. पावसानं काय हजेरी लावली बघून फाटक लावून घेतलं दाराला. असं लावावं लागते, नाही तर मध्येच पाणी सगळं इकडच्या दारानं. इकडचं दार उघडं वाटते. काय करावं बाबा, मी तर आज जावं म्हणले होते भोकरला. अभ्यास बुडाला आहे माझा. 10 दिवस झाले. कालच गेलेलं भारी होतं काय की. मला काय माहीत आज पाऊस येत होते. कालच्यासारखं ओढून जाईल वाटलं, पडलंच नाही. वर्षेवर यायला जोरात यायला आता तर असं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचं पीठ बाजरीचं नसेल तर ज्वारीचं पीठ भाजून मस्त लाल लाल झालेलं खमंग लागते. काय म्हणसाल, भाजी एवढी बेस्ट होती का नाही, पोट चाटून चाटून खासाल. वाव, कारले पण आले. तू माझी तर कॅरी बॅग द्यायची त्याच्यात तरी टाकून घे मग. टेन्शन नाही ग, कोणी काही माळव देते आपल्याला. कारले आले बघा, कारले आणले एका वाईनीनं, दिदीनं मला कारले आणलेले. आणि सकाळी एका वाईनीनं टिपुळे आणलेले आपल्यासाठी. काही म्हणजे खायचं ठीक नाही. तोंड गोड तर सर्वच गोड खायचं. काय माणसाचे तुम्हाला येऊन काय न्यायचे सोबत. आता उद्या कारल्याची भाजी करायची. कारल्याची भाजी पण मला आवडते खूप.